जगदीश शेट्टी, माई काटे, राहुल भोसले, रोहित काटे, प्रशांत चितोळे, पौर्णिमा सोनवणे, फजल शेख, वैशाली प्रवीण भालेकर, विनोद नढे, पंकज भालेकर, श्याम लांडे, मयूर कलाटे, संजय वाबळे, समीर मासुळकर, यश साने, इम्रान शेख, युवकांचे अध्यक्ष, युवतीच्या अध्यक्षा वर्षा जगताप, विक्रांत लांडे, वसंत बोराटे, विनयताई तापकीर, संतोष बारणे, कैलास बारणे, सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर, अनेक कार्यकर्ते इथे आहेत, अनेक आजूबाजी सन्माननीय पदाधिकारी आहेत, अनेक राष्ट्रवादीचे सेलचे सर्व सन्माननीय आजूबाजी पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, राष्ट्रवादीचे सगळे माझे पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, जवळपास बरेच वर्षापासून 30-31 वर्ष झाली ह्या न त्या कारणानिमित्तानं कधी उमेदवार म्हणून सुरुवातीला खासदारकीचा, नंतर एक कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून, राज्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून, अशा प्रकारे अनेक पदावर काम करत असताना मला या शहरामध्ये येण्याची संधी मिळाली. पण आज पहिल्यांदा हे पुढे घ्या, हे मागे घ्या, हे डावीकडे घ्या, काय चाललंय काय. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो परंतु अति उत्साही नसावा. मला तर नंतर इतकं ऑकवर्ड व्हायला लागलं. सगळेजण सत्कार करत होते, शाल टाकत होते, काही देत होते, महामानवांचे पुतळे देत होते, परंतु समोरच्या कार्यकर्ते आता कुठल्या कारणाकरता आलेले आहे, आज आपल्या पुढे ध्येय काय आहे, आज आपल्या पुढे प्रश्न कुठले आहेत, ह्याचे पण थोडंसं आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आज इथं आल्यानंतर सकाळपासून ज्या उत्साहाने कार्यकर्त्यांनी, त्या भागातल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एक गोष्ट खरी आहे, सकाळी सुरुवात लवकर केली, त्याचं कारण आज खूप कार्यक्रम, जवळपास मी इथं यायच्या आधी या न त्या प्रकारचे काही वैयक्तिक पण वकिलांच्या चेंबरचं उद्घाटन होतं, ऑफिसचं उद्घाटन किंवा असे काही वैयक्तिक आणि सार्वजनिक कार्यक्रम धरून 20 कार्यक्रम मी सकाळपासून उरकले आणि आता तरी देखील अजून बरेच कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. मी टप्प्याटप्प्याने येत राहील, कार्यक्रम करत राहील. मधल्या काळामध्ये आपल्या इथं संपूर्ण राज्यामध्ये 2017 साली जी काही नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती, देश पातळीवर होती आणि त्याचा फटका कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आपल्याही भागामध्ये सहन करावा लागला. शेवटी जनाधार आहे, शेवटी जनतेला ज्यांना निवडून द्यायला पाहिजे जनता त्यांना निवडून देत असते. मतं मागण्याचं काम नागरिकांना, कार्यकर्ते म्हणून, पक्ष म्हणून आपण सगळ्यांनी करायचं असतं. पण मला त्यावेळेस नेहमीच थोडंसं मनात खंत होती की बाबा विकासाच्या कामाच्या पाठीशी जनता का उभी राहत नाही, कशामुळं अशा प्रकारे कधी कधी घटना घडतात. त्याचा उल्लेख विरोधी पक्षाच्या पण काही लोकांनी सभेमध्ये केला. कारण आल्यानंतर ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी, हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब मगर आहेत, स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब आहेत, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. साहेबांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळालं, वेगवेगळ्या खासदारांनी, आमदारांनी देखील त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आणि आपले पदाधिकारी, मग त्यावेळेसचे सभागृह नेते असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील, PCMT होती त्यावेळेस PCMT चेअरमन असतील, वेगवेगळ्या जे काही आपले विभाग असतात त्याचे चेअरमन असतील, ह्या सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पण प्रयत्न केला. पण सरकार पण केंद्रात त्यांचं आलं, राज्यात पण त्यांचं आलं, ही पण महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये गेली, पुण्याची पण महानगरपालिका गेली आणि त्याच्यातून 5 वर्ष माझी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज नवीन कार्यकारिणीला पदवाटपाचा कार्यक्रम, मला माझे सगळे सहकारी मित्र म्हणले की अजित पवार तुमचं भाषण झाल्यानंतर तो आपण कार्यक्रम घेऊ, कारण त्याला थोडासा वेळ लागणार आहे. ते पण त्यांना पदवाटप करणार आहे. त्यांनी असं समजू नये की आता अजित भाषण करतोय म्हणजे धन्यवाद झाल्यावर हे जाणार आणि आपलं पदवाटप तसं राहणार, तसं नाही. तुमच्यावर जबाबदारी आहे, समोर बसण्याची जबाबदारी आहे.
त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं पदवाटप करून तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देऊन तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक न होता कुठेही आपण आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम करत असताना आपल्याकडनं जनतेला या न त्या प्रकारे मदतच झाली पाहिजे. ही जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षांची पूर्तता हे तुम्हाला नजीकच्या काळामध्ये उद्यापासून करावी लागणार आहे. ह्याची नोंद कृपा करून ज्यांना ज्यांना पद वाटप होणार आहे त्यांनी घ्यावी. त्याचबरोबर ज्यांना मिळणार नाही त्यांनी पण कार्यकर्ता म्हणून आपली पण जबाबदारी. आता अजित गव्हाणे जरी अध्यक्ष असला तर एकट्या अजित गव्हाणेचं हे काम नाही, एकट्या अजित पवारचं काम नाही. आम्ही आमच्यापर्यंत जीवांचं रान करू, त्याबद्दल काळजी करू नका. जेवढं काही त्याच्यामध्ये बेरीज करून जेवढं काही एक चांगलं वातावरण तयार करता येईल ते वातावरण करण्याचा प्रयत्न याकरता कुठं यत्किंचितही तसुभर देखील आम्ही कुठे कमी पडणार नाही. परंतु आपण पण कार्यकर्ता, जो मी नेहमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना सांगतो की पक्षाचा तो कणा आहे. त्या कणाने पण काही आता रिटायरमेंटला आलेले, काही वयस्कर झालेले, काही सुरुवातीच्या काळामध्ये 91 साली एकदम तरुण उमदे नगरसेवक म्हणून त्यांना कामाची संधी दिली. आता नवीन जनरेशन पण पुढे आलेली आहे, त्यांनाही आपल्याला संधी द्यायची आहे. त्यांनाही वाटतं की उद्याच्या काळामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं. आज अनेकांनी आपली आपली माहिती देण्याचा प्रयत्न मला आणि माझ्या सहकाऱ्यांना केलेला आहे की आम्ही ह्या प्रभागात इच्छुक आहे, आम्ही त्या प्रभागात इच्छुक आहे. जरूर इच्छा प्रदर्शित करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो मी काही नाकारत नाही. परंतु पक्षाने शेवटी अंतिम निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या पाठीशी न रुसता, न फुकता, न घरी बसता, न विरोधी काम करता हे सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. तर आपल्याला चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळणार. प्रभाग 3चा प्रभाग झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये आरक्षण पण वेगवेगळी निघाली आहे. महिलांचं आरक्षण कसं आहे तेही निघालेलं आहे. ओबीसीच्या करता आम्ही जीवाचं रान करतोय, त्याच्यामध्ये इम्पिरिकल डाटा वेळेमध्ये कसा आपल्याला गोळा करता येईल ह्याकरता आम्ही कमिटी भाटियांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. त्याच्यात इतर सदस्य टाकलेले आहेत. त्यामध्ये दर कॅबिनेटला आम्ही आढावा घेत असतो आणि तो उद्याच्याला आपल्याकडे आल्या की जसं मध्य प्रदेशने ते तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये नेले, सुप्रीम कोर्टाने त्यांना 50% पर्यंत आरक्षणाला मान्यता दिली, त्या प्रकारे आपल्याला पण ओबीसींना त्यांच्या प्रतिनिधित्वापासून त्यांना वंचित ठेवायचं नाही. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याकरता भुजबळ साहेब असतील, जितेंद्र आव्हाड असेल, धनंजय मुंडे असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, आम्ही अनेक सहकारी, गुलाबराव पाटील शिवसेनेचे असतील, आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं काम करतोय. ह्याची पण गुणगात मनाशी बाळगा. आपण कुठेही नेहमी पवार साहेबांनी आजपर्यंतच्या जवळपास 55 ते 60 वर्ष झाली त्यांना राजकीय जीवनाला. 62ला ते युवक मध्ये काम करायला लागले. 62 आणि 60 2022 एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या घटकाला पुढे नेण्याचा प्रयत्न, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, शाहू फुले आंबेडकरांचे विचार डोळ्यासमोर ठेवून, हे भाषणापुरतं सांगायला नाही, कृतीमध्ये देखील ते करण्याचं काम हे त्यांच्या अनेक गेल्या 60 वर्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, 4दा मुख्यमंत्री असताना, 10 वर्ष कृषी मंत्री असताना, 2-2.5 वर्ष संरक्षण मंत्री असताना, विरोधी पक्ष नेते केंद्रात असताना, राज्यात विरोधी पक्ष नेते असताना, वेगवेगळी पदं भूषवत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. काही काही आरोप प्रत्यारोप करतात, त्याला काही अर्थ नाहीये, त्याच्यामध्ये जास्त लक्षही देऊ नका. काही काही जण उचलली जीभ लावली टाळायला अशा पद्धतीचा प्रयत्न करत असतात. त्यांची एकंदरीत साहेबांच्या सारख्या एका मोठ्या नेत्यावर टीका करत असताना, राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यावर टीका करत असताना, ठीक आहे राजकीय मतमतांतर असेल, वेगवेगळे विचार असू शकतात, तरी देखील सर्व राजकीय पक्षातले राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे आदरणीय पवार साहेबांचं नाव सन्मानानेच घेतात. हे आपण पंतप्रधानांच्या पासून सगळ्यांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. हे काही आपण विसरलेलो नाही. त्यामुळं काही काही जण हे जे काही बोलतात त्याला काहीही आधार नाहीये, कुठेही ते आपल्या मनाला पटत नाहीये. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता इथून पुढच्या काळामध्ये पुढे जात असताना
आपण अनेक आज आता मी सकाळी ज्यावेळेस सुरुवात केली त्याच्यामध्ये सुरुवातीला उद्योग सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. मागच्या जी बॉडी होती, जे नगरसेवक नगरसेविका निवडून आले त्यांची मुदत 5 वर्षांनी संपली. ती संपल्यानंतर निवडणुका लागायला पाहिजे होत्या, परंतु काही कारणानिमित्त ह्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. हे फक्त पिंपरी चिंचवडचं नाही, मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या. आता प्रशासक तिथं आलेला आहे. प्रशासक त्यांच्या परीनं काम करत आहेत. पाठीमागे इथं भाजपचं वर्चस्व होतं, त्यांची सत्ता होती. त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं हे थोडं बहुत अजित गव्हाणेंनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या मोर्चे आंदोलनाच्या निमित्तानं देखील आपण ते पाहताय. पेपरच्या बातम्या देखील आपण वाचलेल्या आहेत. सोशल मीडियामध्ये देखील ह्या गोष्टी फिरतायत. आता ते कुत्र्याची आता नसबंदी म्हणजे जुन्या लोकांना 1975ची नसबंदी आठवत असेल. लोक जी देशातली चिडली की त्यावेळेस इंदिराजींना पण पराभूत केलं. झालं ना इतिहास, कुणाला वाटलं नव्हतं, पण ते राजनारायण आठवत आहेत का, त्यांनी पराभूत केलं. असं जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता अनेकांना डोक्यावर घेते आणि अनेकांना पराभूत करून बाजूला पण सारते. हा भारताच्या लोकशाहीचा इतिहास आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जे संविधान दिलं, जे कायदा दिलाय, जी घटना दिली, त्याचा आदर करत आपण सगळेजण पुढे जातोय. आणि तशा पद्धतीनं काहींना पराभूत केलं, पण परंतु त्याच इंदिराजींना 1980 साली पुन्हा मूळ पदावर बसवण्याची किमया देखील याच देशातल्या मतदारांनी केलेली आहे. हा इतिहास जग काही विसरलेला नाही, तुम्ही मी विसरलेलो नाहीये. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये ज्यावेळेस ही लोक आली, मला तुम्ही सांगा, मी पिंपरी चिंचवडकरांना पण विचारेन आणि कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पण विचारेन, आज जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षातल्या राज्याच्या स्तरावरचे आणि देशाच्या स्तरावरचे जे नेते आहेत, त्या कुठल्या पक्षाच्या नेत्याला देशाच्या स्तरावरच्या पिंपरी चिंचवड बद्दल एक आपुलकी आहे, प्रेम आहे, तिथं कामं झाली पाहिजे असं वाटतं? आहे कुणी? भाजपमध्ये कुठलं नाव तुम्ही डोळ्यासमोर आणा, त्याच्यामध्ये इतर पक्षामध्ये आणा, ते आमचे मित्र पक्ष आहे पण तिथं पण आणा, तसं कुणी नाही. आज पवार साहेब वय वर्ष 82 असले तरी देखील कार्यकर्ते जात असतात, साहेब चर्चा करत असतात, वडीलधारी भेटत असतात, महिला भेटत असतात, साहेब वेळोवेळी योग्य पद्धतीचा सल्ला देत असतात. राज्याच्या स्तरावर जेवढे नेते आहेत तेवढे नेते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले. कुठल्या पक्षाच्या नेत्याला राज्य स्तरावरच्या ह्या माझ्या पिंपरी चिंचवड बद्दल प्रेम आहे ते तुम्ही पहा. भाजपचे कुठले नेते इथं आले, इथं वेळ दिलाय? इथं त्यांच्या काळात 5 वर्ष सत्ता होती, कधी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन कशाचं भूमिपूजन, कशाचं उद्घाटन, काय झालंय, काय उभं राहतंय, काय राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय मार्ग काढला पाहिजे, त्याच्यातलं काही त्रुटी आहेत का, कुणी बघितलं? उलट काही लोकांनी त्यावेळेसच्या आपल्या इथले ऑफिसर्स बाहेर नेण्याचं काम केलं. पीएमआरडीएचं ऑफिस माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये होतं, का बाबा बाहेर नेलं? शेवटी पीएमआरडीए पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अवतीभोवती सगळीकडे पार लोणावळ्यापासून सुरू होते. ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि कुठल्या एका व्यक्तीकडे बघून मतदान, समजा हिंजवडीला आमच्या वाकड वगैरे परिसरामध्ये तिकडच्या मोठ्या प्रमाणावर आमचे IT चे लोक राहतात, मला त्यांनाही सांगायचं, बाबांनो, ह्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, ह्या शहराला पाणी देण्याच्या करता आज 267 MLD पाणी माझ्या भामास्के आणि आमच्या आंध्र प्रकल्पातनं मंजूर केलेलं आहे. अजून का आलं नाही? कशामध्ये घोडपेंड खाते का? त्याच्यामध्ये चिखलीच्या परिसरात आज आम्ही गेलो होतो, 100 MLD पाणी तिथं आणल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम आता चाललेलं आहे. मी त्याच्यात आज आयुक्तांचा तो अधिकार आहे, परंतु मी सूचना केली पालकमंत्री म्हणून की आता राहिलेले पण 100 आणि 100 MLDचं काम सुरू करा. आज कसं राज्यकर्ते जे होते त्यांना बरं वाटत होतं की माझ्या शहरातल्या नागरिकांना 1 दिवसाआड पाणी द्यायचं, म्हणजे पवना धरण भरलेलं, ओव्हरफ्लो झालेलं. जलसंपदाला विचारलं तर
मीच आता 2-2.5 वर्ष आढावा घेतो कालवा सल्लागार समितीचा. खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर, माझा पाहुणा, भामासखेड, चास कमान, कुकडीची पाच धरण, घोड, काय पाण्याची परिस्थिती आहे, शेतीला किती मिळेल, नागरिकांना प्यायला किती मिळेल, तिकडं गुंजवणी, बाडगर, वीर, नीरा देवघर, तिथं काय परिस्थिती आहे, काही कुणी बघत नाही, काही नाही. 1 दिवसाआड पाणी देण्याचं काम ते करतायत. त्याच्यातले सगळ्या गोष्टीच्या संदर्भातल्या पुढच्या कारवाई आज मी त्यांना, अजित होता तिथं, इतर पण काही म्हणजे सहकारी होते, मी सांगितलं की ताबडतोब त्याच्याबद्दलची तयारी. शेवटी पाणी मिळालं पाहिजे ना. ज्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांना गरजेपुरतं पाणी मिळतं त्या शहराचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे होत असतो. आणि म्हणून आता हे पाणी मंजूर केलेलं, उद्याच्याला सरकारने जर निर्णय घेतला तुम्हाला दिलेलं मंजूर पाणी तुम्ही उचलत नाही म्हणल्यावर, रद्द झाल्यावर केवढ्यात खेळ पडेल, दुसरीकडनं आणता येणार पाणी. उलट पुढं सुनील शेळकेंची मदत घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पौद्याची पण उंची वाढवण्याच्या करता प्रयत्न करावे लागणार आहे. इकडं सुदैवानी आपले दिलीप मोहिते पाटील आहेत, त्यांच्या भागातनं पाईपलाईन येणार आहे, काही माझ्या सुनील शेळकेंच्या भागातनं येणार आहे. आपण त्यांना सांगू शकतो, सुनील तुमच्या भागातनं, दिलीपराव तुमच्या भागातनं पाईपलाईन येत असताना काय कुणाच्या अडीअडचणी त्या पण सोडू, परंतु अडवणुकीची भूमिका घेऊ नका. शेवटी पाणी सर्वांना मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण या संदर्भामध्ये कुणाचं तिथं म्हणावं असं लक्षच नाहीये. याच बरोबर मधल्या काळामध्ये पंकज भालेकर आणि तिथला सगळा आमचा 4 लोकांचा पॅनल होतं, ते निवडून आलेलं होतं. त्या सगळ्या सहकारी मित्रांना विचारा, तिथं किती एकर जागा आपण दिली अजित? 59 एकर. पहिल्यांदा किती कोटी रुपये मागितले होते? 125 करोड रुपये त्यांना मागितले होते. आपण तिथं आल्यानंतर 1 रुपया न घेता 59 एकर जागा नागरिकांच्या करता देऊन टाकली, महानगरपालिकेला देऊन टाकली. शेवटी तुम्हाला त्या शहराच्या बद्दल एक आपलेपणा पाहिजे. मी पण आज सकाळपासून किंवा यांची मुदत संपल्यानंतर राजेश पाटलांना पुण्यामध्ये बोलून काय काय कसं कसं करायचं, पुढं कुठं कुठं प्राधान्य द्यायचं, शहरामध्ये आता आरोग्याला कसं महत्व द्यायचं, त्याच्यामध्ये चिखलीच्या परिसरामध्ये अजून एक हॉस्पिटल आपल्याला उभं करायचंय. थेरगावचं हॉस्पिटल झालं, भोसरीचं हॉस्पिटल झालं, वेगवेगळ्या अकोडरीचं हॉस्पिटल झालं, आपलं पुन्हा पिंपरीचं हॉस्पिटल झालं. तुमच्या YCMच्या बद्दल तिथं मेडिकल कॉलेज करण्याच्या बद्दलचा विचार करतो मी यावेळेस. जरी भाजपची पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता होती तरी देखील त्यांना मेडिकल कॉलेज मंजूर करून दिलं का विचारा. तसं आपल्या इथे पण एवढे बेड वाढलेले आहेत, त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आपण काढलं तर डॉक्टर पण आपल्या इथं तयार होतील. पोस्ट ग्रॅज्युएशन करता देखील आपण त्या ठिकाणी निर्णय घेतो, त्याच्यातनं पण चांगले डॉक्टर्स आपल्याला उपलब्ध होणार आहे. कॅन्सरवर पण ट्रीटमेंट करण्याच्या करता आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय. आय हॉस्पिटलच्या पण संदर्भामध्ये आपण तिथं गती देतोय. मित्रांनो, यामध्ये आम्हाला कामाची आवड आहे. आम्हाला दिलेल्या पदाचा, सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि आम्हाला मनापासून आवडतं. कामाला आम्ही एक झपाटलेली माणसं, हे तुम्ही अनेकदा बघितलेले. करोना होता तरी करोनाच्या काळामध्ये मंत्रालयामध्ये बसून संपूर्ण राज्याच्या आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न, औषधं असतील, त्याच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हॅक्सिन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं, गोळ्या, इंजेक्शन असतील, या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण राज्याला मदत करत होतो. त्याच्यात कुठेही आम्ही कमी पडलो नाही. सगळ्यांना योग्य प्रकारच्या सूचना, वेळ पडली तर कठोर भूमिका ही पण घेण्याच्या करता आपण मागं पुढं बघितलं नाही. शेवटी तुमचा, जनतेचा, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. तरी देखील या 2 वर्षाच्या काळामध्ये जगात आणि देशात अनेक जण आपल्याला जेव्हा भावाची माणसं सोडून गेली हे पण आपण पाहिलेलं आहे. काल पहिल्यांदा बऱ्याच महिन्यांनी एक करोनानी पेशंट मुंबईमध्ये दगावला. हळूहळू संख्या वाढतीये. आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तर आज बऱ्याच दिवसांनी बिन मास्कचा अजित पवार बोलताना पाहायला मिळालं 2 वर्षांनी. नाही तर माझ्या एवढा मास्क मी आणि मुख्यमंत्री
किंवा राजेश टोपे, आम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करायची असते, हे माझं मन मला सांगत असतं. आणि त्यामुळं तुम्ही बघा, आता सोनिया गांधींना कोरोना झालाय, त्या मनसेच्या राज ठाकरेंना कोरोना झालाय. सांगायचं तात्पर्य हे, कृपया हसण्यावर घेऊ नका, ह्याच्यातनं वेगळं काही नाहीये. मला तुम्हाला हे सांगायचंय की कोरोना गेलेला नाही. फार म्हणजे आता सगळं आता आलबेल आहे असं समजण्याचं कारण नाही. काळजी घ्यावी लागेल. काळजी नाही घेतली तर काही कठोर निर्णय लादावे लागतील, जे तुम्हाला आवडणारे नाही. त्याच्या संदर्भामध्ये मी आता कालच मी आणि राजेश टोपेने जाऊन बूस्टर घेतला डोस. त्याच्या संदर्भात आज मला वाटतं ह्याला पण सोशल मीडियाला आमचा फोटो आलाय बूस्टर. पहिले 2 व्हॅक्सिन घेतलेले असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घ्यायचा का नाही ते हो म्हणले तर घ्या. मगाशी मला एकाने सांगितलं, दादा बूस्टर डोस घेतल्यावर काय अमकं होतंय तमकं होतंय. डॉक्टरच्या सल्ल्याने योगेश घ्या ना, डॉक्टरच्या सल्ल्याने. योगेशने मला सांगितलं म्हणून मी त्याला तसं म्हणतो. मी जेवताना विनोदकडे होतो जेवायला, त्यावेळेस तो माझ्या समोरच बसला होता. तो म्हणला, दादा, मी म्हणलं बूस्टर डोस घेतला. म्हणला, दादा लय त्रास होतोय, तुम्हाला माहिती नाही. म्हणलं, लगेच होतोय का 4 दिवसांनी होतोय? मी त्याच्याशी बोलताना माझा अजून 24 तास पण झालेले आहेत. मी काल 4:30ला घेतलंय. त्याच्यावर म्हणलं, काय आता हे शहाणे सांगतोय मला. मित्रांनो, त्याच्यात तथ्यही असेल तरी तपासलं पाहिजे. म्हणजे मी त्याच्या नाकारत नाही, कारण सगळ्या बाजू आपण पडताळून बघितल्या पाहिजे. पण सांगायचं तात्पर्य की आपण प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. आज आपण उद्योग सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. सिंगल विंडो सिस्टीम, त्याच्यामध्ये आम्ही करंदीकर वगैरे बरेच सहकारी तिथं बसलो होतो. आणि त्याच्यामध्ये साधारण हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे की बाबा ह्या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीनं उद्योग उभारण्याच्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करता येईल, सहाय्य करता येईल. त्याच्यामध्ये उद्योजकांना भीत वेळेत विभाग आणि प्राधिकरणाकडनं आवश्यक मंजुरी जी लागते ती मिळेल. त्याच्यामध्ये MCC आहे, ह्याच्यामध्ये ह्या कंपनीचं पण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही जी काही आपली संस्था आहे त्यांची पण मदत, MIDCची पण मदत, आपल्या कॉर्पोरेशनची मदत आणि उद्योजकांना समस्या सोडवण्याच्या करता मार्गदर्शन करता उद्योजकांना प्राथमिक गरजा ओळखण्याच्या करता मदत ह्याच्यातनं होणार आहे. हे आपण केलं पाहिजे, ते आपण करतोय. CSR मध्ये आपण जवळपास आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आपण शिक्षणाच्या करता, आपण आरोग्याच्या करता, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, क्रीडांगण, उद्यान आणि स्वच्छता ह्या कामाच्या करता आपण अधिकचं लक्ष दिलेलं आहे. तुम्ही बघा, ह्यांच्या मुदती संपल्या तेव्हापासून तुम्हाला शहरामध्ये काही स्वच्छता पाहायला अधिकची मिळते का नाही? काही ठिकाणी थोडंसं अतिक्रमण काढावी लागेल, परंतु त्यांना आपण वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था आपण करतोय. माझी विनंती आहे, मतदार म्हणून याला काढू नका, त्याला काढू नका. आपल्याला रस्ते रुंद करायचे, आपल्याला तुमच्याकरता मेट्रोची व्यवस्था करायची, त्याकरता लागणारा निधी राज्य सरकारचा हिस्सा वेळोवेळी देण्याचं, त्या वेळेला देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करतोय. त्याच्या संदर्भात दीक्षितांची दर 15 दिवसाला आढावा बैठक ही माझ्या चेंबरमध्ये, मंत्रालयामध्ये चालते. बाकीच्यांना VCवर आम्ही घेतो. काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, काय सरकारकडनं तुम्हाला पाहिजे, तुम्हाला गती का देता येत नाही, हे सगळं नियोजन आपलं चाललेलं आहे. आणि आज स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण शिक्षण ह्या ईद्वारे शहराच्या शाश्वत विकासावर भर देण्याचं काम आपण करतोय. आणि हे करत असताना एक CSR सेलचं चांगलं व्यासपीठ, ह्याच्यामध्ये उद्योग समूह, कामगार यांचा या कामात सहभाग वाढवण्याच्या करता आपण ह्याचं उद्घाटन आजच्या निमित्तानं केलेलं आहे. ह्याच्यात CSR सेलच्या वतीनं खाजगी संस्था तसेच PCMC, महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादीची आखणी आणि त्याची अंमलबजावणी आपण करायचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात पोलीस पेट्रोलिंगच्या करता 50 अत्याधुनिक स्मार्ट बाईक, मोटरसायकलचं हस्तांतर केलं. आता तुमच्याकडे आयुक्त म्हणून शिंदे आलेले. शहरातील वाहतुकीची कोंडी, शहरातली गुन्हेगारी, शहरातील चोऱ्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांच्या पथकामार्फत पेट्रोलिंग
करण्याकरता अत्याधुनिक स्मार्ट बाईक मोटरसायकल ह्याचा फायदा होणार आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या बजाजच्या मोटरसायकल आपण तिथं दिलेल्या आहेत आणि याद्वारे पोलीस विभाग कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याला मदत होणार आहे. मी त्यांना सारखं सांगतोय पोलीस विभागाला, आपल्याच दिलीप वळसे पाटलांकडे ते इथं खातं आहे, प्रमुख म्हणून पद आहे गृहमंत्री, पण तुम्हाला वाहनं पाहिजेत, वाहनं घ्या. मोटरसायकल पाहिजेत, ते घ्या. स्टाफ पाहिजे, ते घ्या. पोलीस स्टेशन मंजुऱ्या करून द्यायच्या, ते घ्या. तुम्हाला आयुक्तालय बांधायचे, ते घ्या. जे जे काही पाहिजे ते ते देण्याची आमची तयारी. आम्हाला इथं कुठल्याही समाजातल्या घटकातल्या आया बहिणीला रात्री अपरात्री निर्धास्तपणे फिरता आलं पाहिजे, तिला सुरक्षित त्याकरता जो गुंडगिरी करत असेल, जो दहशत करत असेल, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंधित असू द्या, कुठल्याही, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर 4-5 केसेस दाखल झाल्या तर पहिल्यांदा हद्दपार, तडीपार, हद्दपार पण नाही, तडीपार, आणि तडीपारनं पण शहाणा जागेवर नाही आला तर मोक्का, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला कारण नसताना कुणाला त्रास द्यायचा नाही. आमच्या पोलीस यंत्रणेला पण भरपूर बाकीची कामं आहेत. पण जर काहींचा स्वभावामध्ये बदलच होत नसेल, त्यांचं वागण्याचं तसंच कारण राहत असेल, तर मग मात्र ह्या संदर्भामध्ये आपण हे पण दिलंय आणि आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरामध्ये CCTV कॅमेऱ्याच्या बद्दल पण जवळपास 88 चौकामध्ये गृह खात्याच्या द्वारे 297 कॅमेरे आणि मनपाद्वारे 2200 कॅमेरे आपण बसवले. आणि आता आज मी ज्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये ते पूर्ण झाल्यानंतर शहरात 7600 कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठं जाता, दिवसा कुठं जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता, गार्डन मध्ये कुठं गुलू गुलू फिरता, गमतीचा भाग जाऊ द्या, पण 7600 कॅमेरे तिथं बसणार आहेत. हे कुणावर काही त्रास द्यायला किंवा हे करायला नाही, फक्त देखरेख करायला की कुणी चुकू नये, कुणाचा पाय घसरू नये, कुणी त्याच्यामध्ये हळूच काही सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर हळूच खिशात काही टाकू नये. असतो काही चांगल्या लोकांना तशी सवय असते, आपण बघतो कॅमेऱ्यामध्ये कधी कधी. ह्या संदर्भामध्ये आपण हे काम करतोय. आम्ही हे नुसतं इथं नाही, मी CPला आणि PCMC कमिशनरला सांगितलंय, ज्या चांगल्या बँका आहेत, आपल्या इथं बँका बऱ्याच चांगल्या सहकार मधल्या पण बँका आहेत, इतर बँका आहेत, त्यांनी पण आपल्या किंवा चांगले ऑफिसेस आहेत, चांगल्या कंपन्या आहेत, त्यांनी पण त्यांच्या बाहेर ऑफिसच्या कॅमेरे लावावेत. कधी कधी त्याही कॅमेऱ्याचा उपयोग गुन्हेगार शोधण्याच्या करता होऊ शकतो. हा अनुभव राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आपण घेतलेला आहे आणि म्हणून शहरातली कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवण्याच्या करता हा सगळा खटाटोप आपण त्या बाबतीमध्ये करतोय. त्याचबरोबर आपण हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये ग्रीन मार्शल पथकाकरता देखील हँड अँड हेल्ड डिव्हाइसचं वाटप केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे काम एक तृतीयपंथी ग्रुप तयार केलेला आहे. तुम्ही सकाळी बघितलं असेल. समाजातल्या सगळ्या घटकाला वाटलं पाहिजे की इथं माझाही विचार होतो. तो मग SC असेल, ST असेल, अल्पसंख्याक असेल, ओपन असेल, OBC असेल, भटका असेल, तो त्याच्यामध्ये तृतीयपंथी असेल, दिव्यांग असेल, कुणी असू दे, त्याला कळलं पाहिजे की इथं माझा पण विचार केला जातो. आणि तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही आता हे एवढं का बोलता? माणूस अनुभवातनं बरंच काही शिकत असतो. मी 91ला माझी पाठीकोरी होती, त्यावेळी ज्या ज्या कल्पना माझ्या मनामध्ये आल्या त्या मी राबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 92ची इलेक्शन आम्ही केली, नंतर 97ची इलेक्शन केली, 2002ची इलेक्शन केली. मी पण अनुभवातनं कुठं गेल्यानंतर फार बारकाईने इथं काय केलं, तिथं काय केलं, आपण त्याच्यातलं काय घेतलं पाहिजे, आपल्या शहराला काय अनुकूल आहे हे पण बघण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यातून आपण पुढे जात असतो आणि त्याच्यामुळं आता आपण परिपक्व झालेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर ह्याच्यातलं ज्ञान
ह्याचा अभ्यास. सुदैवाने राज्याची आर्थिक बाजू आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्यामुळं कुठल्या बाबीला किती खर्च येणार आहे आणि कुठल्या कामाला प्रायोरिटी दिली पाहिजे हे आम्ही सगळेजण तिथं लक्षात घेतोय. आणि ह्याच्यातूनच ग्रीन मार्शल पथकाकरता हँड अँड हेल्ड डिव्हाइसचं वाटप आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. उपकरणाच्या वापराने मनपाच्या कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता ह्याच्यातून येणार आहे. त्या उपकरणाच्या वापराने दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकांना तिथल्या तिथं देण्यात येणार आहे आणि डिजिटल पावती डिजिटल पेमेंट ह्याची सुविधा आपण देतोय. अग्निशामक मोटरसायकलचं लोकार्पण काय झालंय आपलं मगाशी आता यांनी दाखवलं अजितने किंवा ज्यांनी जी फिल्म आपल्या सगळ्यांना दाखवली, आपलं आकुर्डे असेल, आपलं कासारवाडी असेल, आपलं पिंपरी असेल, भोसरी असेल, ही सगळी गावं छोटी छोटी एकेकाळी निगडी वगैरे होती आणि त्याच्यातून नवीन जो वाढ केली तिथं आपण रस्ते डीपी प्लॅन वगैरे चांगले केले. पण जुन्या ज्या गल्ल्या आहेत तिथं फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही, मोठी गाडी जाऊ शकत नाही. अशा बाबतीमध्ये मधी माझ्या पाहण्यामध्ये मुंबईला मोटरसायकलच्या त्याच्यामध्ये अग्निशामक मोटरसायकल ही पाहण्यात आली आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे आपण इथं करूया. पुण्यालाही सांगितलेलं आणि त्याच्यात मोटरसायकल जाते म्हणजे माणूस जाईल तिथं मोटरसायकल जाणार आहे. म्हणजे छोटी गल्ली असली तरी तिथं जाणार आहे आणि तशा पद्धतीनं मनपा हद्दीतील अरुंद रस्ते, गल्लीमधील आगी, मार्केट परिसरातील आगी विझवण्याच्यासाठी अग्निशामक जवानांना तातडीने आणि सहजपणे पोचण्याच्या करता अशा प्रकारची वाहनं आज आम्ही 6 दिलेली आहे. परंतु पुढं ती वाढवणार आहे. ह्याचा अनुभव कसा आहे तो घेऊन 20+20 लिटर क्षमतेच्या त्याच्यात पाण्याच्या टाक्या आहेत आणि तातडीची गरज म्हणून आपण ती व्यवस्था केलेली आहे. मनपा परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या रोईंग प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटनाची पाहणी मी केली. आम्ही सगळे सहकारी होतो. 13 ते 17 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 2005 साली तिथला परिसर कसा होता तिथं फोटो लावला. मग 2007ला, 2012ला, 2013ला कसे बदल होत गेले. आपण महानगरपालिकेचं पाणी तिथे दिलेले, फार चांगल्या पद्धतीचं काम तिथं चाललेलं आहे. उद्याच्या काळामध्ये त्यांना अजून मदत पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार पवना डॅम्पला आणि खडकवासला डॅम्पला आम्हाला मदत पाहिजे. मी ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की इथं आपल्याला परवानगी त्यांना द्यायची. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याच्या करता ऑलिम्पिकमध्ये ते त्या ठिकाणी कसं यश मिळवतील अशा पद्धतीनं खेळाडू तिथं तयार होतील अशी व्यवस्था आपण केलेली आहे. आणि 15 खेळाडूंची रोईंग खेळाच्या प्रशिक्षणासाठी निवड आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम तिथं होत आहे. आपल्या शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा मानस आपला त्याच्यामध्ये आहे. जसं आपण आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन आम्ही केलं, तिथं वेगवेगळे संघ आले. खडकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे धनराज पिल्ले वगैरे खेळाडू जागतिक दर्जाचे निर्माण झाले. तिथनं अजून नवीन मुलं मुली तिथून येत आहेत. आपल्या पिंपरी चिंचवडमधनं पण येत आहेत. त्यांना एक चांगल्या पद्धतीनं तिथं अधिकची सोय व्हायला पाहिजे होती. मागं आपण जे हॉकी प्रशिक्षण केंद्र केलेलं होतं तिथं थोडंसं काही बाबतीमध्ये दुर्लक्ष झालेलं होतं. त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण तिथं उत्तम केलेलं. म्हणजे खेळाडू पण चांगले तयार झाले पाहिजे आणि बाकीच्या पण सगळ्या सुविधा तुम्हाला त्याच्यातनं मिळायला पाहिजे. आणि ह्याच्या पद्धतीनं रोईंग प्रशिक्षण केंद्राचं पण आपण उद्घाटन केलं. सखुबाई गव्हाजी गवळी उद्यान समोरील बहुमजली विमानतळाचं पण वाहनतळाचं आपण उद्घाटन केलं. 3 वाहनतळ आपण करतोय आणि खाली मोटरबाईकचं करतोय. त्या संदर्भामध्ये जरूर वेगवेगळ्या लोकांची नावं दिली पाहिजे, त्याबद्दल दुमत माझा अजिबात नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, आपण ज्या मगाशी दाखवलं की शरदराव पवारांनी तिथं भूमिपूजन नानासाहेब नवल्यांनी आणलेलं होतं. हिंजवडीच्या तिथं संत तुकाराम सहकारी साखर कारखाना होणार होता. साहेबांनी टिकाव टाकला, त्यांना नाराज केलं नाही. परंतु नानांना नंतर बोलवलं, म्हणलं इथं कारखाना नाही, इथं IT पार्क होणार आणि कारखाना तिकडे घेऊन गेले. दूरची दृष्टी होती म्हणून झालं ना. नाहीतर आता वाकडला सगळी काजळीच खावी लागली असती का? खरं आहे का खोटं आहे? तुम्ही बघा साखर कारखान्याच्या जवळ जाऊन बघा, तिथं घरामध्ये देखील असा बारीक काजळीचा थड येतो. कारण ती चिमणी असते वर, ती आपले बारीक बारीक कण फेकत असते. हे साहेबांच्या मुळे, राष्ट्रवादीमुळे झाले.
हे इतरांच्यामुळे झालेलं नाही आणि त्याच्यातून आपण तिथं आता बाकीच्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि यामधून त्याच्यात रोजगार पण आता IT मुळे तर प्रचंड रोजगार झाला. आताही परवा मी एक मोठी कंपनी तिथं आणण्याच्या करता काही जमीन देण्याचं काम मी मुख्यमंत्र्यांनी इंडस्ट्री मिनिस्टरने आम्ही तिथं केलेलं आहे. त्याच्यातल्या कचऱ्याची पण विल्हेवाट लावण्याच्या करता माझ्या बैठका चालल्या आहेत. छोटे छोटे आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तशा पद्धतीनं ते पण आपण वेगवेगळ्या भागामध्ये उभं करण्याचं काम करतोय, युनिट उभं करण्याचं काम करतोय. याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या. मला तुम्हाला सांगायचं आहे की जसं पाठीमागच्या काळामध्ये आमच्या विचाराचं सगळ्या महानगरपालिकेची लोक असायची रुलिंग पार्टी म्हणून, त्यावेळेस मी सांगायचो हे JRD टाटा उड्डाणपूल नाव सगळ्यांना ते योग्य वाटायचं. मी सांगायचो इथं मदर टेरेसा उड्डाणपूल नाव सगळ्यांना परवटायचं. आपलं IT मुळे जगाच्या सगळीकडं पिंपरी चिंचवडचं नाव पोचलं. माझी हात जोडून विनंती, जरूर माझ्याही घरातले किंवा इतरांच्याही घरातले हे नावं तुम्ही भावनिक होऊन देता. तुम्ही राजमाता जिजाऊंचं नाव काही भागात दिलं पाहिजे, सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं पाहिजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची नावं दिली पाहिजे. किती मोठी मोठी महान पुरुष होऊन गेलेले अशांची नावं द्या ना की जे पाहिल्यानंतर देखील सगळ्यांना अभिमान वाटेल. मी दुसऱ्याचा कुणाचा अनादर करतो हे कृपा करून समजू नका. मी आपल्या शहराच्या भल्याचं काय ते तुम्हाला सांगतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं हे जे काही मोठे मोठे लोक होऊन गेली की त्यांचा नाव घेतलं तरी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर येतो. अशा पद्धतीनं पुढं तरी ह्या गोष्टीचा विचार बारकाईनं केला पाहिजे. मी मगाशी विचार करत होतो की बाबा नगर विकास खात्यातनंच काही असे आदेश काढावे का, किंवा हे महापुरुष होऊन गेलेले आहेत, ह्या महिला होऊन गेलेल्या आहेत, त्यांच्या संदर्भात ह्याच्यापेक्षा जास्त कुठं काही करायचं नाही. करायचं झालं तर फार मंत्रालयाची परवानगी घ्यायची, असं काही करता येतं का, ह्याचा जरा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्याचबरोबर चिखलीचं जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत असतानाच मला ह्या गोष्टी कळल्या की त्याच्यातनं खरं तर 5 वर्ष यांनी काय केलं कोणाला माहिती. अजून रोज तुम्ही पाणी देऊ शकत नाही. अरे ज्यांच्या अंगात पाणी नाही ते पाणी रोज काय देणार. मी तुम्हाला शब्द देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या, नाही तुम्हाला रोज प्यायला पाणी देण्याचं नावाचा कारण तशा पद्धतीने तुम्ही म्हणाल तुम्ही काही जादूची कांडी फिरवणार आहे का. जादूची कांडी फिरवणार नाही. तुम्हाला जे काही 267 MLD पाणी 2 धरणातनं दिलेलं आहे ते पाणी तुमच्या सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार. जे आजपर्यंत दुर्दैवाने झालं त्याच्याकरता युद्ध पातळीवर काम करावं लागतं. परंतु त्याच्यात होतं काय, यांचे इंटरेस्ट ज्याच्यातनं कमिशन जास्त मिळेल ते काम करायचं. मग कमिशन कशात मिळेल, मग कुत्र्यांची नसबंदी त्याच्यात कमिशन. आता 6.5 कोटीचा आकडा यांनी सांगितला. अरे का 6.5 करोड असली कसली नसबंदी केली. काय सोन्याचं काय उपयोग वापरलं काय तिथं, आणि ते पण करू नका. बरोबर नाही. आमच्या पिंपरी चिंचवडकरांचा पैसा आहे हा. अजित पवारच्या घरचा पण पैसा नाही, दुसऱ्याही कुणाचा घरचा पैसा नाही. हा इथल्या कष्टकऱ्यांच्या कष्टातला उभा राहिलेला कर रुपाने आलेला पैसा आहे. आणि ह्या पद्धतीनं वागणूक ह्या संदर्भामध्ये म्हणून मी ते चिखलीचं फार बारकाईने बघितलं. मी तिथं अजितला विचारलं दुसरी जागा पण आहे का, आपल्याला 100 MLDचा अजूनचं 50 MLD, आपण 50 MLD त्याचं जलशुद्धीकरणाचं केलंय. दुसरे 50 आणि तिसरं 50 असं 300 MLDचं करतोय. पाणी आपलं 267 MLD आहे, परंतु थोडस हातचं जास्त असलेलं बरं. उद्याच्याला आणखीन थोडं पाणी वाढून घेता आलं तर त्याचा फायदा माझ्या पिंपरी चिंचवडकरांना होईल. ही त्याच्या पाठीमागची अतिशय स्वच्छ चांगली भूमिका. त्याचबरोबर तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान आणि जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन, त्याच्यामध्ये पण मी आज खूप सूचना केल्या.
त्याच्या संदर्भामध्ये अजून काही आपल्याला बदल करायचे. मी त्यांना म्हणलं की सिवरेज ट्रीटमेंट प्लांट तिथं लावून त्याचं पाणी आपण त्यांना तिथल्या झाडांना देऊ आणि ते 12 महिने ग्रीनरी राहील. अशा पद्धतीनं जसं आपल्या अप्पूघराच्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर जातात तिथले पण सगळे आता हे बदलणार आहे. खेळणी बदलण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण हातामध्ये घेतलेले आहे. तशाच पद्धतीनं आता सगळीकडनं शहर वाढतंय, तर एकाच भागामध्ये नाही तर वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारचे स्पॉट निर्माण करून आमच्या त्या भागातल्या महिलांना, तरुणांना, वडीलधाऱ्यांना तिथं फिरता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे, तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे, तिथं बसता आलं पाहिजे, तिथं स्वच्छतागृह असलं पाहिजे, लेडीजचं वेगळं, जेंट्सचं वेगळं, ही सगळी व्यवस्था आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतोय. आणि ते पण जॉगिंग ट्रॅकचं आपण उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलं. तिथं संगणक प्रशिक्षण केंद्र हे आपण मनपाच्या वतीनं केलेलं आहे. तळवडेला मुख्य चौकाचं सुशोभीकरण देखील या सगळ्या सहकारी मित्रांनी मिळून केलेलं आहे. तळवडे तलाठी कार्यालय, माझ्याकडे अनेकदा पंकजन ही सगळी आली होते, दादा आम्हाला तलाठी कार्यालय, तलाठी मंजूर करून द्या, तलाठी मंजूर करून द्या. आठवड्यातल्या 2 दिवसच तो तिथे येणार आहे. 2 दिवस तिथे आहे, 2 दिवस मला वाटतं चिखलीला जाणार आहे. अशा पद्धतीने, परंतु अजिबात नव्हता तिथं 2 दिवस. हळूहळू तिथं लेडी आपण दिलेली आहे. ती म्हणली दादा मी कालच चार्ज घेतलेला आहे. अशा प्रकारे ती पण सोय. आणि तळवडे विकास सोसायटीचं पण काही अडचण होती, त्यांचा पण सोय पीक कर्जाची मी तिथं ताबडतोब सोडून दिली. त्यांनी एक छोटं ऑफिस बांधलेलं आहे. त्याचबरोबर शहरामध्ये 13 इको ट्रॅकचं उद्घाटन आपण 6 ते 8 मीटर रुंदीच्या मातीच्या जॉगिंग ट्रॅक ह्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं 17.5 किलोमीटर, किती किलोमीटर आहे नाही जास्त आहे, 13 ट्रॅक आहेत जवळपास. आपण खूप मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे भाग दुर्लक्षित राहिले होते. तिथं काही घाण टाकली जायची, काही पडायचं. परंतु आता तुम्ही नजीकच्या काळामध्ये बघा, हे तर अजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेवर आलेली नसतानाही कामं झाली. नागरिकांना मला सगळ्यांना सांगायचं आहे, बाबांनो आता मी पालकमंत्री आहे आणि आता त्या ठिकाणी कुणी नसल्यामुळं मला तिथं आदेश देता येतात. परंतु उद्या माझ्या विचाराचे नगरसेवक निवडून द्या, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, म्हणजे तुम्हालाही सगळा पिंपरी चिंचवडकरांना वाटेल अरे मध्ये याला 5 वर्ष नाही संधी दिली, ती जरा चूकच झाली, आपलं थोडंसं आपण बॅकफुटवर गेलो. तो बॅकलॉग भरून काढून आपलं शहर एक देशातलं नामांकित शहर, स्वच्छ शहर, आरोग्याच्या सर्व सुविधा असणारं शहर, शिक्षणाच्या सर्व चांगल्या प्रकारच्या सुविधा असणारं शहर, गोरगरिबांना चांगली हक्काची घरं मिळवून देणारं शहर आणि क्रीडांगणं, उद्यानं, जॉगिंग ट्रॅक अशा पद्धतीनं ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा देखील पूर्ण करणारं शहर, सुरक्षितताला प्राधान्य देणारं शहर, अशा पद्धतीनं ह्या शहराची ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण करून दाखवू. थेरगाव येथे वेंगसरकर, दिलीप वेंगसरकरला तिथं आपण ती अकॅडमी दिलेली आहे. गायकवाड ऋतुराज गायकवाड आपल्याच इथं तो तयार झाला, आज तो देश पातळीवर खेळतोय. म्हणजे आपल्यातल्या मुलांच्या अंगामध्ये गुण आहेत, त्यांना फक्त संधी दिली पाहिजे, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. त्याकरता मी मगाशी सांगितलं, रोईंगचं प्रशिक्षण असेल, हॉकीचं प्रशिक्षण असेल, किंवा आपलं थेरगावच्या वेंगसरकर अकॅडमी, तिथलं स्लायडिंग फोल्डिंग लॅमिनेटेड सनग्लास डोअरची निर्मिती असेल, फर्निचर SS किचन पॅन्ट्रीची निर्मिती केली आहे, 6 मीटर उंच संरक्षण भिंत केलेली आहे, जमिनीखाली 87,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, तिथं उद्याच्याला 2 संघ राहायचं म्हटलं तरी त्यांची राहण्याची व्यवस्था, अशा सगळ्या सुविधा आपण त्या बाबतीमध्ये तिथं उपलब्ध केलेले आहेत. अजून काही त्रुटी राहिले, तिथं एक चांगलं आपण जिम देखील करतोय. तिथं पाण्याच्या ज्या टाक्या आहेत बाजूला, तिथं उत्तम प्रकारचं जिम करतोय. कारण अलीकडं जिम मध्ये जाणाऱ्यांची, महिलांची पण संख्या वाढलेली आहे आणि पुरुषांची पण वाढली, तरुणांची वाढलेलीच आहे. तर त्यांना पण सुविधा दिल्या गेल्या पाहिजे आणि त्यांना किफायतशीर दरामध्ये त्या मिळाल्या पाहिजे. तळवलकर किंवा काही मोठे मोठे त्यांचे रेट वगैरे बघितलं तर ते सगळ्या सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाहीये. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस, माझा इथला कामगार, इथला गरीब माणूस, इथला मध्यमवर्गीय हे राहत असेल, त्यावेळेस त्याला पण ते पेललं पाहिजे, झेपलं पाहिजे आणि त्याचा लाभ घेता आला पाहिजे.
ही त्याच्या पाठीमागची आपली भूमिका आहे. वाकड येथे एक कलाटे उद्यानाचं पण आपण उद्घाटन केलं. तिथं पण चांगल्या पद्धतीनं जॉगिंग ट्रॅक, योगा हॉल अशा पद्धतीनं केलेलं आहे. पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन रोड अखिल भारतीय कबड्डी पंच बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचं उद्घाटन ते पण चांगल्यापैकी झालेले आहे. तिथंही अजून थोडी जागा नाही का, तिथं अजून आपल्याला किती गुंठे जागा शेजारी मिळते? 27 गुंठे मिळते. तिथं अजून ती मिळाल्यानंतर माझ्या डोक्यात आहे तिथं लहान मुलांना खेळण्याच्या करता, कारण आता काय तिथं तसं जे ग्राउंडवर जाऊन खेळणारे त्यांनाच आहे, लहान मुलांना तसं. आणि बाहेरच्या बाजूला आपण ओपन जिम केलेला, तर तिथं लहान मुलांना नाना नानी पार्क असं एक तिथला, कारण आजूबाजूला सगळ्या सोसायट्या तिथं झालेल्या आहेत आणि ह्या पद्धतीनं तोही विचार आपण करतोय. त्याचबरोबर CCTV कॅमेऱ्याचं मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण अनेक कार्यक्रमाने एका वकिलांचं डब्बूनी फारच आग्रह केलेला होता आसुवानीनं, त्या एका वकिलांचं चेंबरचं आपण उद्घाटन केलं. माझं म्हणणं असं आहे की आजचा कार्यक्रम मला अनेकदा अजित सांगत होतं की दादा वेळ द्या वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. त्याच्यामध्ये मी इथं पण अध्यक्ष बदलला, कुठंतरी संजोग कमी पडत होता म्हणून अध्यक्ष बदलला असं पण समजू नका, किंवा तिथं चेतन तुपे कमी पडत होता म्हणून तिथं प्रशांतचा टाकला असंही नाही. थोडंसं मधून अधून बदल केला गेला पाहिजे. बदल करत असताना जुन्यांचाही आदर सन्मान मान ठेवला गेला पाहिजे, परंतु त्याचबरोबर ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी अधिक उमेदीनं अधिक जोमाने जे पूर्वी काम करत होते त्याचा अनादर न होता त्यांनाही महत्व देऊन, इतर पण सिनियर सहकाऱ्यांना महत्व देऊन, सगळ्या जाती धर्माच्या घटकाला बरोबर घेऊन हे काम करायचं असतं आणि त्याबद्दल तिथं कोणी कमी पडता कामा नये अशा प्रकारची सूचना मी आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो. एकंदरीतच जर बोलायचं झालं तर आपल्यामध्ये सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे, आम्ही लोक, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, आम्ही सगळेजण काम करतोय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. सरकारच्या समान किमान कार्यक्रमाचं आणि आघाडी धर्माचं पालन करत पुढे जायचं आम्ही ठरवलेलं आहे. जिल्ह्यात, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया अधिक व्यापक आणि भक्कम करायचा आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडायचं. हे जसं राष्ट्रवादी प्रयत्न करते तसं काँग्रेसनी पण करावा, तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेनेने पण करावं, तो त्यांचा अधिकार आहे. कुणी एकत्रपणे, जसं 15 वर्ष आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती पण काम करत असताना आम्ही सरकारमध्ये एकत्र काम करायचो, पण आपापल्या स्तरावर आपली आपली संघटना, आपला आपला पक्ष वाढवण्याच्या करता सगळेजण प्रयत्न करत होते. तशाच पद्धतीनं प्रयत्न आताही आमचा चालू आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव पक्ष असा आहे की जिथं अनेक घटकांच्यासाठी स्वतंत्र सेलच्या माध्यमातून काम केले जातं. आता पण मला काही निवेदन दिली की क्रीडा सेल निर्माण करा, आणखी कुठला सेल निर्माण करा. जरूर त्यांच्या उपयुक्त सूचनांचं माझ्याकडनं स्वागतच होईल, परंतु युवक, युवती, महिला, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, LGBT अशा अनेक समाज घटकांसाठी पक्षाचा स्वतंत्र सेल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्माण केलेला आहे. आणि या सेलच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होऊन काम केलं पाहिजे. नाही तर मला तिकीट मिळेल का, मग मला तिकीट मिळणार असेल तरच मी काम करणार, तुला तिथं काढूनच टाकतो असं नाही. मला मिळू किंवा माझ्या सहकार्याला मिळू किंवा आणखीन पक्षाला जे योग्य वाटेल त्याला मिळू, हे भूमिका प्रत्येकाने मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि आता राज्यात काय झालंय, काही व्यक्ती जाणीवपूर्वक संस्था, संघटनांकडून समाजामध्ये जातीच्या, धर्माच्या नावाचं विष पेरण्याचं काम हे सुरू आहे. मागच्या काळात मुंबईत साहेबांच्या घरावर हल्ला झाला, काही कारण नव्हतं. पवार साहेब तर आता राजकारणात नाही, ते त्यांचं काम भले ते भले, तरी त्यांच्या घरावर पण हल्ला करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. वास्तविक त्याच्या मागं कुणाचं डोकं आहे, कोण शक्ती आहे, कशा करता हे आपले यशवंतराव चव्हाण साहेबांचं मगाशी दाखवलं, महाराष्ट्राची निर्मिती करण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. MIDCची स्थापना केली. कितीतरी
आपल्या इथं मोठे मोठे निर्णय, हरित क्रांती घडवून आणण्याचं त्यांनी काम केलं. सहकारामध्ये मोठे बदल घडवून आणण्याचं काम केलं. तरुणांच्या हाताला काम करण्याच्या करता इंडस्ट्रीचं जाळं विणण्याचं काम केलं. कितीतरी गोष्टी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु आताच्या काळामध्ये साहेबांच्या घरावर हल्ला कर, पुण्याच्या आपल्या महिला नेतृत्वाला, महिला कार्यकर्त्यांना, भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी कुठेतरी मारहाण कर, अशा गोष्टी समाजात बिलकुल समाजाला आवडत नाही. आपण पण चुकता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी कुठेही आपला तोल म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्या संदर्भात अहिंसेच्या मार्गाने जे काही आंदोलन करण्याच्या करता तुम्हाला उभा आहे ते तुम्ही करू शकता. ते तुम्ही तुमचं कोणी डावलू शकत नाही. पण एकंदरीतच जे वातावरण आहे आणि अशा प्रकारचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतात. लोक ह्या गोष्टी लक्षामध्ये ठेवतात आणि शिक्षा देतात. याची शिक्षा चुकणाऱ्यांना निश्चितपणे मिळणार. आपली लोक चुकली तर आपल्या लोकांना मिळेल, विरोधी पक्षाचे चुकले तर त्यांना मिळेल, इतर कुठल्या पक्षातले चुकले तर त्यांना मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न काहींनी केला. कशा करता? अरे काय करायचं तुमच्या घरी करा ना बाबा, तुम्हाला कुणी अडवलंय? कारण मी उठायचं आणि भोसरीला जाऊन अजित गव्हाण्याच्या घराच्या बाहेरच हनुमान चालीसा म्हणा. अरे तुला तुझं काटेवाडीचं घर काही कमी पडलं का? बारामतीच्या घरी कर. फार तर फार देवगिरी तुला सरकारने दिले तिथं कर. हे जे काही आहे, दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला नाही. तुम्ही तुमच्या धर्माचा, तुम्ही तुमच्या जातीचा, तुमच्या पंथाचा जो काही आदर करायचा तो करा. तुमचे जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या करा. परंतु त्याच्यातनं दुसऱ्याला त्रास होता कामा नये, हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे जे काही इश्यू जाणीवपूर्वक काही राजकीय पक्ष निर्माण करतायत त्याच्या मागं फरफटत जाण्याचं अजिबात कारण नाही. आपलं काम लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आहे, लोकांच्या समस्या दूर करण्याचं काम माझ्या राष्ट्रवादीचं आहे, राज्याच्या विकासाच्या योजना पुढे नेण्याचं, आणि हे काम आपण करत राहिलं पाहिजे. त्याच्यातून एक वेगळं समाधान मिळणार आहे. त्याच्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. सरकारनं 2.5 वर्षात चांगलं काम केलेले, अनेक चांगले निर्णय घेतलेले. 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये तिजोरीमध्ये तसं बघितलं तर उत्पन्न कमी येत होतं, तरी देखील विकास कामाला खीळ न बसता आरोग्याच्या सुविधा, ॲम्ब्युलन्स, किती ॲम्ब्युलन्स दिल्या, किती हॉस्पिटलची निर्मिती केली, किती हॉस्पिटलमध्ये ॲडिशनलचे बेडची निर्मिती केली, किती जम्बो हॉस्पिटल केली. ठीक आहे, काहींनी आरोप केले असतील, परंतु ते करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला वाटतं अण्णासाहेब मगर स्टेडियमचं तर 1 वर्ष जवळपास ठेवलं होतं. आणि नंतर 3री लाट ज्यावेळेस कंट्रोलमध्ये आली त्यावेळेस COEPचं आणि अण्णासाहेब मगर स्टेडियमचं आणि मला वाटतं ऑटो क्लस्टरचं पण होतं. हे सगळं आपण कमी केलं. ह्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ना. टीका करायला फार सोपं आहे हो, त्याच्या संदर्भामध्ये आरोप करायला फार जास्त काही लागत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचं पण जे काही चांगले निर्णय घेतलेले आहेत ते जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचं हे सरकारकडनं देखील काही काम असेल तर त्याच्यात तुम्ही आग्रह धरा ना. तुम्ही मला सांगा की अजित पवार तुम्ही येता, तुम्ही सांगता, परंतु आमचे हे प्रश्न सरकार दरबारी पडलेले आहेत, ते सोडवण्याच्या करता मी आहे, दिलीप वळसे पाटील आहे, दत्तामामा भरणे आहे, आम्ही सगळे आहोत ना तुमच्याकरता. आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, आमची बांधिलकी आहे. आज महागाई आणि बेरोजगारीच्या करता संघर्ष करावा लागतो. तुम्हाला आठवतं पाठीमागच्या काळामध्ये नोटाबंदी करत असताना सांगितलेलं होतं की ही नोटाबंदी 1000 आणि 500ची, ती केल्यानंतर नकली नोटा बाजारातनं जातील, ते केल्यानंतर काळा पैसा सगळा बाहेर निघेल. बरंच काही सांगितलेलं होतं. आपण त्यावेळेस आंदोलन केली होती. आंदोलनामध्ये आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या समोर देखील मंडईमध्ये पुण्याला आंदोलन केलं, अनेक ठिकाणी झाले. पण त्यावेळेस राज्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय लोकांना पटलेला होता. आज काय झालं? आज आता तर आले की सगळ्यात जास्त नकली नोटा मार्केटमध्ये आल्या. 500च्या नकली,
आता हे कसं, ह्याचं उत्तर कोण देणार? आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस नोटा बंद झाल्या त्यावेळेस डुप्लिकेट नोटा किती मिळाल्या तेच कुणी सांगत नाही, हिशोबच देत नाही. काहीतरी मिळाले असतील ना. उलट काही बँकांच्या अजून देखील नोटा दिलेल्या पुणे जिल्हा बँकेच्या 20 का 22 कोटी रुपये अजून परत मिळाले नाही. 550 पावणे 600 कोटी मिळाले, ते आता सुप्रीम कोर्टात गेलेत काही बँका. पण जे सांगितलेलं होतं ते घडलं नाही. पेट्रोल डिझेल तर ते फार आकाशालाच त्याचे दर टेकलेले. कालच मी अनिल परबांनी ई मोटरबाईक, ई ऑटो रिक्षा, ई कार आणि बस, काल मी 74 वर्ष पूर्ण झाली, 75व्या वर्षात पदार्पण झालं. त्यावेळेस एक एसटी तिथल्या वडाच्या झाडाखालनं स्वारगेट वरून इथून सोडली होती, ती गेली होती शिवनेरीला. तशी काल अतिशय सुंदर एअर कंडिशन असणारी ई बस, आवाज नाही काय नाही, इतकं लक्झरियस. आतमध्ये तुम्ही बसल्यावर तुमच्या स्वतःच्या गाड्या घरी ठेवा आणि त्या बसमध्ये बसून नगरला जा, इतकी चांगली ही आपण सुरू केलेली. पहिल्या टप्प्यामध्ये महत्वाचे रूट आपण घेतलेले आहेत, पण हळूहळू माझा स्वतःचा प्रयत्न आहे संपूर्ण राज्यात सगळ्या एसटी बसेस तशा पद्धतीनं करायच्या, इथल्या PMPMLच्या बसेस तशा करायच्या, बेस्टच्या पण बसेस करायच्या. पोल्युशन पण कमी झालं पाहिजे, आवाजाचं पण पोल्युशन कमी झालं पाहिजे आणि लोकांना पण आल्हाददायक प्रवास करता आला पाहिजे. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट अतिशय चांगलं, बरं दरवाजे वगैरे चकाचक, आतमध्ये एअर कंडिशन. फक्त मी आता त्यांना काल सांगितलंय, मी जाहीरपणे सांगितलं नाही, म्हणलं त्या बसेसमध्ये जो आपला कंडक्टर असेल त्याच्याकडं काही गोळ्या देखील ठेवा. म्हणजे कसल्या? म्हणलं मळमळायला लागलं तर त्याला ती गोळी द्या. नाहीतर आता कसं आपली बस असली की आपण काचवर करतो, ती आता ती आतच केल्यानंतर घमघमाटच नगरपर्यंत काय लोक म्हणतील चांगला आल्हाददायक प्रवास चालला. त्यापेक्षा ते म्हणजे गमतीचा भाग नाही, फॅक्ट आहे. उद्याच्याला खूप जणांना गाडी लागती, बस लागती, एसटी लागती, तर त्याच्यातनं इतरांना पण त्रास होता का? मला मी मागाशीच सांगितलं, तुम्ही तुमचा हनुमान चालीसा घरामध्ये म्हणा, परंतु इतरांना त्रास देऊ नका. अशा पद्धतीनं यामध्ये आपण ह्या गोष्टी करतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत शुक्रवारी 27 मे रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार आपल्या देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढले, ज्यामध्ये 500च्या बनावट नोटांचे प्रमाण 101.9% वाढले. 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण 54.16% इतके वाढलेले आहे. हे मी म्हणत नाही, RBI म्हणते. त्याला जबाबदार कोण? हे जे काही आहे आपण थोडस कठोर बोलतो, पण जे व्यवहारी आहेत ते बोलतो. उगीच काहीतरी लोकप्रिय घोषणा करायच्या वेळ मारून द्यायची, हे आपल्या स्वभावात पण नाही, आपल्या नेत्यांना पण ते पटत नाही. अशा पद्धतीनं ही अवस्था आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगत होतो, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा म्हटलं तर महागाईमध्ये जे जनतेचे प्रश्न, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सिलेंडरचे दर असतील, वाढलेलं रेल्वे भाडं असेल, जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात रस्त्यावर उतरलं गेलं पाहिजे. तरुणांनी नोकऱ्या गमावल्या या कोरोनाच्या काळामध्ये, वाढलेल्या बेरोजगारीच्या बद्दल संघर्ष त्या ठिकाणी झाला पाहिजे. लोकशाहीच्या विरोधामध्ये, संविधानाच्या विरोधामध्ये, सर्व धर्म समभावाच्या भावनेला मारक असे जे निर्णय होत आहेत त्याला आपण त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे. आता तुम्ही बघा, त्याच्यामध्ये आता हनुमान मारुती राय पण म्हणत असेल, अरे माझा जन्म कुठं झाला ते मला माहिती, तुम्ही का वाटता? लोक म्हणत असतील. कोण म्हणते कर्नाटकात, कोण म्हणते नाशिकात, कोण म्हणते युपीत, कोण म्हणते कुठं. अरे ठीक आहे ना, झाला होता ना, ते मारुती रायच आहे ना. आता काही कुठलं तरी वेगळं सांगून काही उपयोग आहे का? आपल्याला शनिवार धरायचंच आहे मारुतीचा वार आणि तिथं जाऊन दर्शन घ्यायचंच आहे. पण ह्याच्यातनं जे लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललंय, इथंच जन्म. आणि महंतांनी गप्प बसव का? ती माईक घेऊनच काय चाललंय? म्हणजे हे बरोबर आहे का? तुम्ही मला सांगा ना, हे पटतंय का तुम्हाला?
आम्ही त्यांना म्हणत महाराज 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 आणि महाराज महाराज मारायला लागले. काय आम्ही करावं काय ते काय कळत नाही. अशा ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या हस्तकांनी टाकलेल्या जाळ्यात न अडकण्याच्या करता विरोधकांच्या अजेंड्यामागे फरफटत न जाता स्वतःच्या विकासाचा अजेंडा निर्माण करण्याचं काम हुशारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. मी आज जे काही तुम्हाला सांगतोय ते उद्यापासून सांगा तुम्ही शहरात, किंवा हे अजित पवार, फार तर माझं नाव सांगा, अजित पवारनी काल येऊन रामकृष्ण सभागृहात हे सांगितलेलं आणि आम्ही हे करणार. तिथं जरा मजबूतीनं सोसायटीत जाऊन बोला, जिथं कुठं तुम्हाला सांगायचं तिथं सांगा. आमचं महानगरपालिका उद्या आम्ही तुम्हाला रोज पाणी देणार आहे प्यायला वापरायला, पण तुम्ही पण ते जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच वापरलं पाहिजे. नाहीतर रोज पाणी की कॉक चालूच, तसं नाही. ते जेवढं गरजेपुरतं आहे ते तुम्ही वापरलं पाहिजे. ह्या गोष्टीचा पण ठामपणे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि सहकार्यांनी तिथं सांगितलं पाहिजे. आज महागाईच्यामुळे देशाची काय अवस्था झाली तुम्ही बघा बरं. श्रीलंकेमध्ये जाऊन काय झालं बघा. त्या पंतप्रधानाचं घर जाळून टाकलं, खासदार आमदारांना तर गाडीत बसून तलावातच दिलं ढकलून, आणि पोलीस प्रमुख पळून पुढं पळतोय, मागे लोक त्याला मारतायत. असं कधी बघितलंय? कायदा सुव्यवस्था काही राहिली तिथं? पेट्रोल मिळेना, डिझेल मिळेना, साखर मिळेना, जीवनावश्यक वस्तू मिळेना. हे जे काही प्रकार आहे तीच गोष्ट पाकिस्तानमध्ये देखील परिस्थिती काय, पंतप्रधानाला पद सोडावं लागलं. ह्या ज्या काही गोष्टी घडतात तुम्हाला असं वाटेल की काय आपण पिंपरी चिंचवड मध्ये बसलोय, काय तिकडे झालं असेल, आपल्याकडे कधी काय होईल कळणार पण नाही, वेळ निघून गेलेली असेल. जरा जागृत व्हा, जबाबदार नागरिक बना, पुढच्या भावी पिढीचं डोक्यात विचार आणा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार त्या ठिकाणी करा. त्याच्यामध्ये राज्यावर देखील या गोष्टीचा, आता मी काल सांगितलं की आमचे 29,000 वर काही कोटी रुपये जीएसटी राहिलेला आहे. तो 19-20चा आहे, 20-21चा आहे, 21-22चा आहे, आणि त्याच्यातनं 14,145 कोटी रुपये परवा मिळाले. बाकीच्या सगळ्यांना मिळून 86,000 कोटी रुपये सोडले. ठीक आहे, चांगलं केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. केंद्र सरकारने सोडले. आता त्याच्यात 15,000 कोटी रुपये राहिले. मी त्याच्यामध्ये सांगितलं तरी एक पट्ट्या म्हणला अजित पवारचं गणित चुकीचंच आहे. तुझं काय बरोबर आहे? काय कोणी बडबडतं, काय करतं, ह्याचा नीटपणे मी बोलताना तर दादा विचार करून बोलतो. आणि मागेच एकदा चुकलोय त्याचं जबरदस्त किंमत. फार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चव्हाण साहेबांच्या इथं बसलो होतो. आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं. पण तेव्हापासून चुकलो नाही. टाळ्या वाजवा आणि मला खुश करा तरी मी चुकणार ना. कारण नेता बोलता बोलता टाळ्या पडायला लागला की ती घसरायला लागतो. पण मी माझं दुसऱ्या मनाला सांगतो, घसरायचं नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु माझं आज ज्या पद्धतीनं महागाई वाढली, खरोखरीच गोरगरिबांना जगता येत नाहीये. त्यांच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. मी 1,000 कोटी रुपयाची सवलत, मी म्हणजे सरकारने, मी नाही ना, तो सरकारचा जेव्हा मीच म्हणत होता उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या बरोबरचं जे आघाडीचं सरकार आहे ते, त्याच्यातलं मी एक घटक. तर आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये 13.5%चा 3%वर टॅक्स आणला. त्याच्यावर आया बहिणींचा गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 1,000 कोटी रुपयेची बचत झाली वर्षभराच्या काळात. पण आम्ही कमी करतोय, हे तिकडचे वाढवतात. आता करायचं काय? हे जे काही दुटप्पी भूमिका आहे ही बरोबर नाहीये, आणि ह्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार ह्या निमित्तानं केला पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये देखील जे काही आम्ही सगळ्यांनी एकमताने केलं. ठराव विधिमंडळात, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये सगळं काही करताना एकमताने ठराव केला, कायदा केला, सगळे बदल केले, मध्य प्रदेशची माहिती आणली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहेत. ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या खूप दिवस मनात होतं की आपलं प्राधिकरण आता ते मर्ज करावं कॉर्पोरेशनमध्ये,
आणि नंतर PMRDA पण झालं. काही PMRDA मध्ये मग आम्ही त्याच्यातनं मार्ग काढून आता कॉर्पोरेशन मध्ये आणि PMRDA मध्ये ते मर्ज केलेले आहे. त्याच्यामध्ये जे काही प्राधिकरणातली घरं वगैरे, मला आता खूप जण सांगतात दादा हे सांगा, दादा ते सांगा. मी हापापलेलं नाहीये, मी साधू संत पण नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी त्याच्यात पाहिजे असतील, आता मगाशीच अनेकांनी, आमच्या भापकरांनी पण काही निवेदन दिलेली आहेत, इतरांनी पण दिलेत. आता PMPMLच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग द्यावा, दळवीनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं, हा पठाणताईंनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये रेल्वे विभागाने काही आदेश काढलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही आदेश काढलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, परंतु रेल्वे विभाग अतिशय टोकाची भूमिका घेत आहे, अडेल तट्टूपणाची भूमिका घेत आहे. चिंचवड स्टेशन मधले आनंदनगर, साईबाबा नगर झोपडपट्टी वासियांची रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटिसा, आताच मी अण्णा बोलत होतो, ह्या नोटिसा दिल्या. रेल्वे विभाग म्हणतोय की आम्हाला सुप्रीमनी सांगितलेले ह्या जागा आमच्या आहेत, ते रेकॉर्डवर आणण्याकरता आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात समाजाचे वेगवेगळे राज्यस्तरीय मेळावे घ्यावेत असंही काहींनी मागणी केलेली आहे. परंतु आता सध्या समाजाच्या संदर्भात आता सर्व पक्षीय सर्व समाज हे मेळावे माझे चाललेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घंटागाडी कामगारांचा प्रश्न, त्याच्यामध्ये महानगरपालिकेतल्या सफाई कामगारांना 3 महिन्याचं थकीत वेतन व फरकाची रक्कम हे मारुती भापकरांनी तातडीने मिळण्याबाबतचा प्रश्न, हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कॉर्पोरेशनशी संबंधित आहे आणि कॉर्पोरेशनशी संबंधित प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. परंतु त्याच्याकरता तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्यामध्ये आता एकूण वॉर्ड किती झाले 139, त्याच्यात 100 लोक माझे निवडून द्या, मी सगळे प्रश्न तुमच्या मार्गी लावेन, सगळे प्रश्न मार्गी लावेन. कारण मी काही आज बोलून परत मला तुमची कडपाट दाखवायची नाही. मला वरचेवर तुमच्याकडे यायचंय, तुम्हालाही माझ्याकडे यायचंय. त्याच्यामुळे आपण काही कुठं पळून जाणारे नाही किंवा आपण कुठेतरी ऑफिसमध्ये बसून उद्घाटन करणारे ऑनलाईन अशी माणसं नाही. आपण माणसातली माणसं आहोत. ही गोष्ट अरे ती शास्त्री पण ती नंतर 100 लोक माझे आल्यावर त्यांनी सांगितलं होतं ना, एक मिनिट, त्यांनी सांगितलं होतं ना त्यांचा सरकार त्यांची महानगरपालिका आल्यावर करणार 100 दिवसात, केलं नाही केलं. आता त्यांचं बघितलं, आता आमचं बघा. म्हणजे आमच्या हातात महानगरपालिकेची सत्ता देऊन बघा. त्याच्यामध्ये एकंदरीतच आता हे लोक गेल्यामुळं आपण पिंपरी चिंचवड नगरीत पुन्हा पूर्व स्वच्छ चांगली वगैरे करण्याच्या बद्दल आपण त्याच्यामध्ये काम सुरू केलेले आहे. शहराला पाणी देण्याच्या संदर्भात कुठलीही राजकीय स्टंटबाजी ही माझ्या स्वभावात नाही, माझ्या रक्तात नाही. मी जे खरं आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. शाळा आता सुरू होणार आहे. शाळा सुरू होत असताना आपल्याला सगळ्यांना आयुक्ताला सांगून मुलांचं लसीकरण हे मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे, ते पण आपण करून घेऊ. कोरोनाच्या संदर्भातलं लसीकरण काही आता इव्हेंट इथं सुरू झालेले, कोण येतंय, कोण म्हणतंय JCB घ्या, कोण म्हणते मर्सिडीज घ्या. आता एकाला JCB एकाला मर्सिडीज देऊन बाकीच्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडायला ही मोकळी. यांचं काही खरं नाही. लबाडा घरचा होत नाही, जेवल्याशिवाय काही खरं नसतं. त्याच्यामध्ये होल्डिंग बाजी मध्ये झाली की नाही, नमामी इंद्राणी झाली का, कुठं नमामी, कुठं इंद्राणी, कुठं काय झालं नाही. ह्याच्या संदर्भामध्ये मागील 7 वर्षामध्ये महागाई किंवा बेरोजगारी कमी झाली का, नोटाबंदीचा तर मी आत्ताच रिझर्व्ह बँकेचे तुम्हाला आकडेच वाचून दाखवले. समाजात तेढ निर्माण होते, सर्वांनी शांतता राखली पाहिजे की नाही. जर जातीय तेढ निर्माण झाली, वातावरण खराब झालं तर उद्योगपती गुंतवणूक करणार नाही. ते म्हणतील राव तिथं भांडणं होतात, सारखी जातीय दंगली होतात, तिथं मोर्चे निघतात, कशाला आम्ही गुंतवणूक करायची. उद्याच्याला गुंतवणूकदार आला, त्याला आम्ही सवलती दिल्या, तर त्याला तिथं वातावरण पण उद्योगधंद्याला पोषक असं पाहिजे, तर तो गुंतवणूक करेल. त्या अशी वातावरण जातीय तेढ निर्माण करून कुणी परदेशी परराज्यातले आणि जिल्ह्याच्या बाहेरचे पण लोक गुंतवणूक करणार नाही. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. शेतकऱ्यांच्या आंदोलन करताना देखील मी आजच आता
दादाजी भुसेंना सांगितलेले पुणतांब्याला जाण्याच्या करता. आणि शेतकऱ्यांच्या बद्दल तर मी स्वतः शेतकरी असल्यामुळे अनेक आम्ही मंत्रिमंडळातले लोक शेतकरी आहोत. आता ऊस पण सगळा ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद करायचे नाही. 15 जून पर्यंत महाराष्ट्रातला जवळपास सगळा ऊस संपेल. परंतु शेतकऱ्यांनी पण नोंद करत असताना आम्हाला सांगा ना की आमचा ऊस आहे. नोंदीचे आकडे व्यवस्थित अॅक्युरेट आमच्याकडे आल्या तर आम्ही पण कारखाने 1 नोव्हेंबरच्या ऐवजी 1 ऑक्टोबरला सुरू करू ना. आपल्याकडे प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर आहे. फक्त तुमच्याकडनं प्रश्न नक्की काय आहे ते लक्षामध्ये आलं पाहिजे, ते तुम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे. याही संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. राष्ट्रवादी शहराला पुन्हा नावलौकिक मिळवून देणारा पक्ष आहे, आपला सर्वांचा पक्ष आहे. हे आपलेपणाची भावना प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा. आणि प्रत्येकाने दारादारात घराघरात मनामनामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्याचं काम करा. पहिल्यांदा स्वतःच्या मनात राष्ट्रवादी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पोचवा, मग दुसरीकडे जावा. नाहीतर तुमचंच मन डबल माइंड असेल, इकडे काय इकडे, इकडे काय इकडे, तर खुशाल मला सोडून जावा कुठं जायचं तिकडे. त्याच्या संदर्भात याही गोष्टीचा विचार करा. आणि कुणालाही आता की बाबा तुम्हाला दिलंय वगैरे काही जर कोणी सांगितलं असेल तिकिटाचं तर ते खरं नाही. तुम्ही पार्टीकडे अर्ज करा, आपण त्याच्या संदर्भात मित्रपक्षांशी चर्चा करतो. मित्रपक्षांनी त्यांच्या एकंदरीत असणारी ताकद त्या वॉर्डात किंवा त्या शहरात त्याप्रमाणे मागणी करून व्यावहारिक भूमिका घेतली तर आम्हाला मित्रपक्षांना पण बरोबर घेऊन जाण्याची आमची तयारी आहे. पण आवाच्या सव्वा काही मागायला लागले तर मग मात्र जमणार नाही. व्यवहाराने मागा, व्यवहाराने देण्याचं काम करू. पण काहीतरी मागणीचा अतिरेक करायला लागले तर मग मला शेवटी नालाजाने एकला चला रे असं पण म्हणण्याची वेळ येऊ शकते. मला ती आणायची नाही. त्याकरता सहकाऱ्यांनी देखील तशा पद्धतीनं आम्हाला मदत करावी. मी हे फक्त पिंपरी चिंचवड मी मागेच सांगितलेलं होतं. राज्य स्तरावर उद्धव ठाकरे साहेब, मुख्यमंत्री पवार साहेब, सोनिया गांधी निर्णय घेतील. परंतु साधारण जिल्हा स्तरावर तिथली भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यातल्या आमच्या मित्रपक्षांना आम्ही मुभा देण्याची शक्यता आहे. कारण मागे देखील तशाच पद्धतीनं आपली गोष्ट त्या ठिकाणी चाललेली होती. आपण आता थेरगावमध्ये कॅन्सर हॉस्पिटल करण्याच्या बद्दलचं आपलं नियोजन आहे. जिजाऊ क्लिनिक 25 जिजाऊ क्लिनिक ऑपरेशनल आपण करणार आहेत. ज्या भागामध्ये चिखली वगैरे ह्याच्यात आता हॉस्पिटल करायचं म्हटलं तर 2-3 वर्ष जाणार. मग तिथं काय लोकांनी करायचं, तर अशा वाढलेल्या भागात आपण जिजाऊंच्या नावाने जिजाऊ क्लिनिक हे ऑपरेशनल करण्याचं आपण त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे. आणि तसं आपण उद्याच्या 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करायचं निर्णय घेतलेला आहे. त्याचं डिझाईन पण मला दाखवलेलं आहे. त्याच्यात काही थोडेसे चेंजेस मी सुचवलेले आहेत. आणि मी या मुक्त PCMC म्हणजे हिमोग्लोबिन आमच्या मुलींच्या मध्ये बऱ्याचदा ते प्रमाण कमी पाहायला मिळतं. म्हणून आम्ही त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं गोळ्या देतो. आणि ते हिमोग्लोबिन कमी असेल तर अमिनिया हा देखील आमच्या महिलांच्यात कमी असतो. त्याच्यातनं मुक्त कसं आम्हाला करता येईल हाही देखील आपण विशेष कार्यक्रम IIT मुंबईच्या सहयोगानं तिथं राबवतोय. त्याच्यामध्ये हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम ही देखील आपण आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी राबवतोय. आणि त्याच्या संदर्भामध्ये पण लवकरच 15 ऑगस्ट पर्यंत ह्याची उद्घाटन करायचं माझा मनोदय आहे. नवीन 4 हॉस्पिटल 24/7 सुरू करायची. जसं 24/7 मेडिकल स्टोर आपलं सुरू असतं तसं आकुर्डी हॉस्पिटल, थेरगाव हॉस्पिटल, जिजामाता हॉस्पिटल आणि भोसरी हॉस्पिटल ही 24 तास 7 दिवस तुम्हाला सुविधा त्याच्यामध्ये दिल्या जाणार. या पद्धतीचा आपण निर्णय घेतो. नवीन हॉस्पिटलचं नियोजन तेही आपण थेरगाव सुपर स्पेशालिटी मध्ये आपण काही नवीन गोष्टी विकसित करतोय. आणि पुनावळे, रावेत, तातवडे येथे नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं पण नियोजन करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. मेडिकल गॅप अनालिसिस याच्याप्रमाणे 2040 पर्यंत शहरात सुपर स्पेशालिटीचे एकूण 1500 बेड त्याच्यामध्ये लागतील. आता यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलला आपले 750 बेड आहेत. ते 750 बेड सोडून 1500 बेड
आपण त्याच्यामध्ये नियोजन करतोय. आता चव्हाण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात MBBS तसंच पॅरामेडिकल कोर्सेस पण आपण चालू करतोय. शिक्षण विभागामध्ये देखील 10 शाळा ओरिसा मॉडेल ह्याच्याप्रमाणे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. CBSE बोर्डच्या शाळा मनपा मार्फत चालू करण्याच्या बद्दलचा पण निर्णय आपण घेतलेला आहे. कारण उद्या त्याला ठराविक श्रीमंतांच्या मुलांनी CBSE मध्ये जावं आणि आमच्या गरिबांच्या मुलांनी जाऊ नये हे आमच्या बुद्धीला पटत नाही. त्यांचाही तो अधिकार आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आपण करतोय. काही महानगरपालिकेच्या शाळांचं रूपांतर CBSE मध्ये दिल्ली स्कूल मॉडेलच्या धर्तीवर सर्व शाळांचा विकास आपण त्या ठिकाणी करतोय. नवी मुंबई मॉडेलच्या धर्तीवर PPPच्या माध्यमातून दर्जेदार शाळांना मनपामध्ये आणतोय. आपण ज्या चांगल्या चांगल्या शाळा पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये चालवतात संस्था चालक त्यांना विचारलं की तुम्ही आमची एक शाळा घेता का चालवायला, ते घेतील. माझ्या त्यांच्या ओळखी आहेत, तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे देखील आपण त्या ठिकाणी धोरण, विशेषतः मी मागाशी रोईंगचं सांगितलं, आर्चरीचं, टेनिस, बॅडमिंटन ह्या बाबतीमध्ये आपण त्या मूलभूत सुविधा देतोय. त्याच्यामध्ये काही 10वी आणि 12वीच्या स्कॉलरशिपच्या स्कीम रोख स्वरूपाच्या मदत करणाऱ्या, त्याच्यामध्ये नव्याने त्याच्यात काही बदल करतोय. कारण शिक्षण विभाग आणि नागर वस्ती विभागामार्फत त्याच्यामध्ये काही बदल करावेसे आम्हाला वाटलंय आणि त्याच्यात पारदर्शकता राहावी हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. जो लाभार्थी आहे त्याला मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. त्याच्यामध्ये PCMC एज्युकेशन पॉलिसी ही आपण नवीन पॉलिसी 2030 नुसार कामकाज सुरू करतोय आणि मानवी संसाधन सुधारणा मनपा शाळांमध्ये दर्जेदार शिक्षक आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ ह्या देखील आपण त्याची आखणी करतोय. पर्यावरण विभागामार्फत पण आपण एक चांगल्या पद्धतीने वेस्ट टू एनर्जी अशा पद्धतीनं 2 प्लांट लवकरच आपण सुरू करतोय. साधारण डिसेंबर 2022 पर्यंत ह्याच्यातून आपल्याला निर्मिती करायची. असे खूप काही वेगवेगळे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट असेल, सौर ऊर्जा ज्याला सोलर म्हणतात ते असेल, EV चार्जिंग स्टेशन आता टप्प्याटप्प्याने आपल्याला आपल्या भागामध्ये ते EV चार्जिंग स्टेशन करावेच लागतील. नाहीतर उद्या तुमच्या 2 व्हीलर आल्या, 3 व्हीलर आल्या, 4 व्हीलर आल्या, चार्ज होणार कुठं, बसेस चार्ज होणार कुठं. आणि त्याच्यामुळं आता मनपाच्या भाडे तत्वावरील 40 गाड्यांच्या ऐवजी EV गाड्या घेण्याविषयी टाटा नेक्सन आणि टाटा टायगर गाड्यांची निविदा आपण आता उघडतोय आणि त्याच्यात फायनल निर्णय घेतोय. असे खूप काही गोष्टी आपण पवना, तेलगाव आणि इंद्रायणी नदीच्या बाजूला चिखली येथे चांगल्या पद्धतीनं काम देखील सिव्हरचा प्रकल्प पूर्ण करण्याचं करतोय. त्याच्यामध्ये टेरिटरी ट्रीटमेंट प्लांट ते पण आपण ह्या निमित्तानं करतोय. प्रभाग निहाय ट्रान्सफर स्टेशनचं नियोजन हेही आपण करतोय. त्याच्यामध्ये जलनिस्सारणाचं पण व्यवस्थितपणे नियोजन करतोय. STPचं काम आपण मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेलं आहे, ते पण आपण त्या ठिकाणी करतोय. रक्षक सोसायटीमध्ये देखील वेगवेगळ्या त्यांच्या काही मागण्या आहेत. त्याच्यामध्ये STP बनवण्याविषयी केंद्रीय सैन्य विभागाने 16 लाख डिपॉझिट आणि प्रतिवर्षी 1,40,000 देऊन काम करण्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये 20 MLD क्षमतेचे STP जोडले जाणार आहे. त्याच्यात मी आता DPC मध्ये पण काही निधी, काही PCMCचा निधी अशा पद्धतीनं आपण ते करतोय. अशा खूप काही गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि हे त्यांचं सत्ता गेल्या मी आयुक्ताला घेऊन बसलो. ह्याच्यामध्ये आपण मॅरेथॉन पण लवकरच पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन ही पण त्या ठिकाणी सुरू करतोय. सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना आता पळायलाच लावतो. तशा पद्धतीनं कबड्डी प्रशिक्षण केंद्र भोसरी वगैरे इथं पण ते आपण करतोय. गौरव नाटेकर हब अँड स्पोक मॉडेल तेही टेनिसच्या बाबतीमध्ये आपण करतोय. मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय दर्जाची आपण आयोजित करतोय. रविवारी साधारण 20 नोव्हेंबर 2022 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा विविधता सांस्कृतिक थीमवर आयोजित करण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्याचं सगळं सादरीकरण मला झालेलं आहे. त्याच्यात जागतिक ॲथलेटिक संस्थेकडे फक्त नोव्हेंबर मधील स्लॉट शिल्लक असल्यामुळं आपल्याला ते नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी घ्यावं लागतंय. इको वॉकिंग ट्रॅक हे पण आपण चांगल्या पद्धतीनं 13 ठिकाणी करतोय. मी मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियम पण अतिशय चांगल्या प्रकारे आपण विकसित करतोय. 45 एकर जागेमध्ये
तिथं खूप उत्तम प्रकारचा प्लॅन आम्ही केलाय. चांगला त्याच्यामध्ये व्यक्ती पण उद्योगपती पण कसा इन्व्हॉल्व करता येईल, सिटी सेंटरचे सल्लागार काम करणाऱ्या KPMG संस्थेमार्फत वेगवेगळ्या पर्यायाचा अभ्यास करून निविदा अंतिम करण्यापूर्वी ते एकदा मी पाहिन आणि मग ती आपण सादर करणार आहोत. त्याच्यामध्ये जिओ सेंटर झालं आता BKC मध्ये, त्याच्यामध्ये तिथंही मी भेट द्यायला सांगितलेली होती. उद्यान विभागामध्ये देखील आपण खूप काही आमूलाग्र अशा प्रकारचे बदल करतोय. अप्पू घरामध्ये देखील मी सांगितलं, बहिणाबाई उद्यान असेल, बर्ड व्हॅली असेल, ह्या आपण विकसित करण्याच्या बद्दल आणि पर्यटकांना खुला करण्याच्या बद्दल. अप्पू घरामध्ये आपण 7D तंत्रज्ञानाने युक्त बाल मनोरंजन केंद्र सुरू झालेलं आहे. आता विस्तारीकरण अनुदानीकरणाचा आराखडा आपण त्या ठिकाणी करतोय. बहिणाबाई चौधरी उद्यानाचं पण काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि बर्ड व्हॅलीमध्ये देखील म्युझिक फाउंटनची चाचणी घेण्यात आली आहे. त्याच्यामध्ये वाजपेयी उद्यान तसेच थेरगाव बोट क्लब PP तत्वावर विकसित करून पर्यटकांना आधुनिक सुविधा देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. अशा खूप काही गोष्टी पशु वैद्यकीय बाबतीमध्ये देखील आधुनिक डॉग पॉन्ड पण सुरू करायचं आहे. प्राण्यांचे शो आयोजित आपल्याला करायचे. प्रशासनाला आकृतीबंध कशा पद्धतीनं ती व्यवस्था करता येईल तेही आपण करतोय. अशा खूप काही गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस सांगत नाही, पण तुमच्या एक गोष्ट एक लक्षात आली असेल की याचा फार बारकाईनं आपण अभ्यास केला. मधल्या काळामध्ये बरेच जण म्हणायचे दादा येत नाही, दादा येत नाही, काय दादा अजून नाराजच आहे, काय रुसलेच काय, फुगलेच का. तसं काही नव्हतं. कोरोनाच्या काळामध्ये मला मर्यादा होत्या. मी आलो की गर्दी होते. उद्या तेच दाखवलं असतं, बघा हेच नियम करतायत, 50 माणसं पाहिजेत, 100 माणसं पाहिजेत आणि ह्यांचीच हजारो माणसं कसे हेच नियम तोडतात. त्याच्यावर मी ते टाळत होतो. आता नियम काढून टाकलेले आहे. नियमाची बंधन आपण आता पूर्णपणे थांबवलेली आहेत. त्याच्यामुळं माझ्या तिथं गोष्टी येणं सुरू होईल. फक्त जे सकाळी उठतात त्यांना समाधान मिळेल, परंतु सूर्यमुखीवाल्यांना खूप त्रास होणार आहे. कारण मी आता आज तरी 6:55 आलो, पुढच्या वेळेस 5:55लाच येणार आहे. त्याच्यामुळं मी विचारतो नाही, मी लवकर येऊन मला ती पाहणी करायची ना, मग लोक इतकी गर्दी करतात की मला पाहणीच करता येते. बरं चिडून पण चालत नाही. 2 वर्षांनी आलं ते पुढे बाबा चिडतोय, हे जर स्वभावच जाईना, तिथे काय करता. त्याच्याकरता लवकर आलं म्हणजे गर्दी कमी राहते. जे कोणी मला पाहिजेत ते तिथं असतात, ते तिथं उभे राहतात. मी माझी कामं सांगू शकतो, पुढे जाऊ शकतो. तुम्ही शांतपणे उठून आंघोळ करून बाहेर पडल्यावर तुम्हालाही रस्ते चकाचक मोकळे. कारण माझा कन्वॉय जाताना ट्रॅफिक थांबतं, पुन्हा तुम्हाला थांबावं लागतं. त्यापेक्षा तुम्हालाही त्रास नको आणि मलाही त्रास नको. अशा पद्धतीनं माझं नियोजन आहे, पण मी येणार आहे, काळजी करू नका. या पद्धतीनं आपलं काम चालेल. आणि आज मी कुणालाच त्या राजेश पाटलालाच सांगितलं नव्हतं की मी 6:55लाच येईल. मी निघालो, मग ते नंतर एक म्हणजे पण त्यांना वाटलं होतं ही बाबा अर्धा तास येत होती, बाबा माझ्याही आधी येऊन तिथं थांबला. पण ह्याच्यातनं आपली सगळ्यांची सवय सकाळी लवकर उठून कामाला लागायचं, चांगल्या कामाला. तशा पद्धतीनं आपण म्हणजे उगीच एकमेकाची खेचणाखिची करायची त्या कामाला नाही. आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला लागून लोकाभिमुख कारभार करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी आणि माझी सगळी टीम ही तुमच्याकरता काम करायला तयार आहे. तुम्ही पण तशा पद्धतीनं मला साथ द्या, हीच आग्रहाची नम्रतेची विनंती करतो आपली.